ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण आजच्या भागामध्ये कुसुमचा आकांतांडव बघितलेला असतो। चिडलेली कुसुम रागारागात येऊन आता सायलीच्या थोबाडीत तर देते, पण नंतर कुसुमला या सगळ्याचा पश्चाताप होत कुसुम आता सुभेदारांच्या समोर या सगळ्याच्या मागे कोण आहे याचा भयानक खुलासा करणार असते। आणि कुसुमच्या येण्याने कपटे प्रियाचा पर्दाफाश तर होणार असतोच, पण अजून एका भयानक गोष्टीचा उलगडा कल्पनासमोर होणार असतो। आणि त्याच वेळेला आता मात्र मालिका एका वेगळ्याच वळणावरती जाताना आपल्याला दिसणार आहे। अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य जरी समोर येणार नसलं तरी प्रियाने केलेल्या कारस्थानांचा पर्दाफाश करत कुसुम आता खूप मोठा खुलासा करणार आहे आणि या खुलासाने कल्पनाला खूप मोठा धक्का बसणार आहे। आपला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाल्यामुळे अस्मिता आणि प्रिया या दोघी जणी नवीन नवीन कारस्थानं करण्याचं ठरवतच असतात। त्याच्यातच आता सायली अर्जुनने हा मॅटर रिपोर्टचा एकदम वेगळ्या पद्धतीने हँडल केल्यामुळे या दोघींचा प्लॅन तर पूर्ण फ्लॉप झालेला असतो। मग आता काय करावं या सगळ्या गडबडीमध्ये प्रियाला आयडिया सुचते की सगळ्यात सायलीच्या जवळची म्हणजे कुसुमला या प्रकरणातलं सत्य माहिती असणार। म्हणजे जर सायली अर्जुन यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं नसेल तर कुसुमला नक्की सत्य माहिती असेल। मग प्रिया म्हणते, अस्मिता आपण एक प्लॅन करूया, मी कुसुमताईला ही न्यूज देते की सायली प्रेग्नंट आहे। कुसुमला जर काही यातलं सत्य माहिती असेल तर ती तडक तुमच्या घरी येऊन तमाशा करेलच की, आणि त्यामुळे सगळ्यांच्या समोर खरं काय आहे ते सुद्धा येईल। अस्मिता म्हणते, वा ग तन्वी वा, तुझं काय डोकं चालतं, म्हणजे या बाबतीत तर तू अगदी एकदम हुशारच निघालीस। खरंच इतका कपटीपणा तुझ्या ठासून भरलाय तरी कुठून, कारण रविराज काका आणि आता प्रतिमात्या हे तर असे नव्हते। आता प्रिया गडबडते आणि म्हणते, मी जितकी मूर्ख अस्मिताला समजते तितकी नाही आहे ती। याच्यावरती आता लगेच प्रिया म्हणते, अगं मग तू तरी हा स्वभाव कोणाकडून घेतलास, कारण कल्पना मामी आणि मामा हे तर असं करत नाहीत, असं म्हणत ती आता अस्मिताला उलटा टोला लगावते। उंदराला मांजर साक्ष या पद्धतीने तो विषय विसरून दोघी जणी पुढे जातात। त्यावेळेला अस्मिता म्हणते, हे बघ तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझा कुसुमताईला पिन मार, मी घरी आहेच ग मम्माला पिन मारायला। मग कुसुम काय बोलते याच्यावरती आपण पुढचा प्लॅन करूच की, असं म्हणत अस्मिता आणि प्रिया आता कुसुमला सगळं सत्य सांगून खूप मोठ्या अडचणीत अडकणार असतात। कारण कुसुम ही काही साधीसुधी नसते किंवा सायलीसारखी गप्प बसणारी नसते। कुसुम आता एक घाव दोन तुकडे करत तडक ती आता सुभेदारांच्या घरी यायला निघते। तिला आता बरोबर प्रियाने काही ना काही भरवत सांगितलेलं असतं, अगं तुला असं वाटतंय की सायली तुझी ही खास मैत्रीण आहे, तुला खास मानते, मग सायलीने तुला सांगितलं नाही का ग ती प्रेग्नंट आहे ते? सुभेदारांच्या घरी तर चोर रोटीचा प्रोग्राम चाललाय, म्हणजे होणार आहे, तसंच त्यांच्याकडे पार्टी सुद्धा झाली। मला तर बाबा अस्मिता सांगत होती की सायली प्रेग्नंट आहे, मग तुला तुझ्या सायलीने सांगितलं नाही का? कुसुमचा रागाचा पारा चढतो। कुसुमचा राग यासाठी चढतो की सायलीने सांगितलं नाही हे कारणच नसतं, पण सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि मूर्ख सायली हे काय करून बसली। तरी मी तिला सांगत होते की त्या अर्जुनपासून लांब राहा, महा डॅम्बिस आहे तो, मग तरी सुद्धा सायली मूर्खपणाने हे काय करून बसली। म्हणून चिडलेली कुसुम रागारागात सुभेदारांच्या घरी येते। आता तिला कल्पना विमल थांब थांब म्हणत असतात, काय झालं कुसुमताई, काय झालं कुसुमताई, पण ती कुणाचंही न ऐकता तडकवरती जाते। कल्पना आणि विमल या दोघींनाही काहीच कळत नाही की नक्की काय चाललंय। मग इकडे कुसुम वरती येते सायली असं ओरडतच घरात येते आणि दार लावून घेते, कारण जे बोलायचं आहे ते चार लोकात ऐकलं तर गडबड होईल हे तिला सुद्धा माहिती असतं। पण कुसुमचा रागाचा पारा इतका असतो, तिचा आवाज इतका वाढलेला असतो की ती तडक रूम मध्ये येते। सायली म्हणते, कुसुमताई तू आलीस? तर कुसुमताई काही पुढचा मागचा विचार न करता सायलीच्या एक खाडकन थोबाडीत लावून देते। सायलीला दिवसा तारे दिसतात, नक्की काय झाले कुसुमताईला, आणि हा आवाज खालपर्यंत येत असतो। सगळेजण हा आवाज ऐकतात। कल्पना विचार करते, कुसुमताई इतक्या काय चिडल्यात, म्हणजे झालंय तरी काय असं? आणि आता कल्पनाला पण धक्का बसतो। सायली म्हणते, काय झालं कुसुमताई, अगं ऐक तरी। कुसुम म्हणते, काय नको ताई बोलूस तू मला, अगं तू प्रेग्नंट आहेस आणि मला माहितीच नाही, आणि मूर्ख मुली मला माहित नाही ते नाही, पण तू प्रेग्नंट कशी आहेस? अगं काहीतरी जनाची नाही मनाची तरी लाज ठेव, तुझं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, वर्षानंतर तू त्याला डिवोर्स देणार आहेस, आणि मग तू काय करणार आहेस, जगाला काय तोंड दाखवणार आहेस? सायली तू खूप मोठी चूक केलीस, सायली तू खूप मोठी चूक केलीस, असं म्हणत कुसुम मनाला येईल ते बोलत असते। कुसुमची याच्यामध्ये काळजी असते, पण कुसुमचा आवाज इतका वाढलेला असतो की सायलीला भीती असते, मला अजून 2 थोबाडीत मार, पण हळू बोल जेणेकरून खाली आवाज ऐकायला जायला नको। आणि खाली अर्जुनला ही काळजी असते की ह्या कुसुमताई काही बोलते त्यातलं जर मम्माला काही कळलं तर,
कारण खाली असं अंधुकसंच ऐकू येत असतं की तू प्रेग्नेंट आहेस, सांगितलं नाहीस, असं एवढंच सगळं ऐकू येत असतं. त्यामुळे कल्पना विचार करते कदाचित सायलीने कुसुमताईंना प्रेग्नन्सीबद्दलचं किंवा ते रिपोर्ट निगेटिव्ह आले हा सगळा गोंधळ सांगितला नसेल, म्हणून कुसुम चिडली असेल. आता मात्र इकडे कुसुमला खूप राग आलेला असतो. ती सायलीवरती बडबड बडबड करतच असते. सायली म्हणते कुसुमताई अगं ऐक तरी, तू म्हणतेस तसं काहीच नाही आहे, अगं तुला सांगते ते ऐक मी, कारण अगं ते रिपोर्ट चुकीचे होते. यावर ती कुसुम म्हणते काय? सायली म्हणते तुला हे कोणी सांगितलं? कुसुम म्हणते ती मूर्ख प्रिया, ती मला आलेली चिडवायला, ती सांगत होती की सायली प्रेग्नेंट आहे, तुला माहित नाही. यावरती सायली म्हणते कुसुमताई शांत हो, हा सगळा प्रिया आणि आमच्या अस्मिताईचाच प्लॅन होता. त्या दोघींनी मिळून मुद्दाम माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणले आणि आता घरच्यांच्या समोर आमचं नातं खरं नाहीये, आम्ही दोघं खरे नवरा बायको नाही आहोत हे सांगत होती. आता कुसुम थोडी शांत होते. सायली म्हणते कुसुमताई आता ऐकून घे, एक शब्द बोलू नकोस, आणि सायलीचा आवाज वाढतो. मग कुसुम थोडी शांत होते आणि म्हणते कुसुमताई तू हा विश्वास ठेवलास माझ्यावरती? अगं तुझी बहीण आहे ना मी असं काही करेन असं वाटलं का तुला? अगं असं काहीही नाहीये ग कुसुमताई. असं म्हणत सायली कुसुमला पहिले शांत करते आणि म्हणते अगं प्रिया आणि अस्मिताने मुद्दाम रिपोर्ट हे सगळे पॉझिटिव्ह आणले. त्यानंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आहेत कळलं, पण नर्सला पैसे देऊन अस्मिताताई आणि प्रियाने हे सगळं केलंय हे समजलं. तुला कुणी सांगितलं प्रियानेच की नाही म्हणून? प्रियाचा हा डावच आहे की आमच्यामधलं नातं हे खोटं आहे हे सांगण्याचा. आता मात्र कुसुम म्हणते असं आहे का? थांब, त्या प्रियाला मी कशी अद्दल घडवते बघ. मग कुसुम थोडीशी शांत होते, खाली येते. कल्पना म्हणते काय झालं कुसुमताई, तुम्ही एवढ्या का चिडलात? मला कळतंय. याच्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा अगं सायलीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले ना त्यामुळे. सायली म्हणते हो हो आई, अहो असंच झालंय, म्हणजे तिला खूप दुःख झालं. आधी तिला कळलं की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, पण नंतर तिला कळलं रिपोर्ट निगेटिव्ह आहेत ना, म्हणून तिला दुःख झालं. कल्पना म्हणते पण तिला सांगितलं कुणी? यावरती आता मात्र इकडे सायली सांगते तन्वी गेलेली तिला पिन मारायला. अर्जुन म्हणतो तन्वीला काय गरज तरी होती का? कल्पना म्हणते तन्वीला हे करण्याची गरज तरी काय होती? विमल म्हणते हो खरंच आहे की, म्हणजे ह्या तन्वीताई ना उगाच न हे करत बसतात. याच्यावरती आता कुसुम चिडते आणि म्हणते तन्वी आत्ताच नाही, तुमची ही तन्वी प्रिया असल्यापासूनच ही कारस्थानं करते. सायलीवरती जळते तिनेच मुद्दाम काहीतरी कारस्थान केलं असेल, मला तर तिच्यावरतीच डाऊट आहे. असं म्हणत कुसुम सगळ्यांच्या समोर प्रियाची भांडेफोड करते आणि म्हणते यामागे तन्वीचाच हात आहे, कारण ना ती मला ज्या पद्धतीने सांगायला आली ना त्या पद्धतीने मला असं वाटतंय तिनेच काहीतरी गोंधळ केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायला. असं म्हणत आता मात्र सायलीची बाजू घेत प्रिया आणि अस्मिता यांचं भांडेफोड कुसुमने केलेली असते. कल्पनाला खूप मोठा धक्काच बसतो. आता मात्र ज्या ह्याच्यामध्ये अडकण्यासाठी सायलीला ठेवलेलं असतं त्या ट्रॅपमध्ये प्रियाच अडकलेली असते. कुसुमने आता मात्र प्रियाचा पर्दाफाश करत सगळ्यांना खूप मोठा धक्काच दिलेला असतो.